नको नको आई भाऊ, प्लीज प्लीज नको नको आई भाऊ, नको. तुझं मर्डरच आहे, शांत झोपले झोपू दे बाई, नको. खर्च खतम खत्म. बोलतो मी काय रे तू? काय करत रे बबुआ, बबुआ का पेट्रोल खतम हुआ. आणि भावाच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. भावाचं समोर इथं काम चालू होतं आणि काम उशीरपर्यंत चालू असल्यामुळे घरी जायला उशीर होता आणि पेट्रोल पंप पण बंद होते. त्याच्यामुळे भैयाला कामावर येतानाच पेट्रोल आणून म्हणलो होतो. अरे डॉन तुम्ही पण धरे भाऊ थँक्यू म्हण की, थँक्यू म्हणत नाही काय नाही, असंच चाललं. काय विषय नाही म्हणलं आणि घरात गेलो. मम्मी काय केली? अरे बापरे कांदा भजी एक उचललो, वचा 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 खात बेडरूम मध्ये गेलो आणि बघतो तर काय आईला डॉनचा विषय खोल. डॉन काय नवीन कपडे गिपडे शिवून आणले होते आणि तेच बसते का बघत होते. डॉन बसलं धर्मेंद्र पाजी दिसाला. ओ बल्ले बल्ले. तेवढं तर चोर 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 चोर. अरे बापरे खुजली 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 खुजली. कुठे भजी भजी कुठे ठेवलं? भजी आहे का संपलं? तिथं आहे बघ. मी खात नाही म्हणून तरी लपूट लावड्याचं 2 भजी खाला. ए भैया तुझं काय रे लय खुन्नत द्याला आजकाल. हा बघ मग ते नसलेली प्रॉपर्टी तुझ्याकडे ठेव, मला गरज नाही. बोलता बेटाला भावाला खूप खूप प्रेम म्हणलो आणि शंकरा गाणं म्हणत होता. गुलाबाची कळी, गुलाबाची कळी नाही तुला जुलाबाची गोळीची गरज आहे म्हणलो. कधी बघाल तेव्हा डाम डोईन डूस. आणि भाऊ लोकांचं अजून काम चालू होतं. तेवढ्यातच अजून एक भाऊ आला, स्टिंगिंग घेऊन आला. धन्यवाद भाऊ म्हणला आणि स्टिंगिंग पिऊ पर्यंत अजून एक आपलं रीड स्टार आला. रीड स्टार स्टार बॉय चाललंय काय. नेहमी पण येताना थंडी घेऊन आले, पण आम्ही पहिल्यापासून प्यालेलं बघून यांचाच प्याले. आणि तेवढ्यातच आपला आबाळ ऐकलेश बच्चन साहेब आले. अरे लपटला उडायच्या आईला तेच होतं दुकानात बसला होता. असलेलं 50 खर्च झाले. 50 खर्च करा. आणि आपलं बच्चन 50 रुपये खर्च करून 10 रुपयाचा झेरा सोडा आणला होता. धन्यवाद म्हणलो आणि अशा गेल्या गेल्या लगेच आपला कार्त्या आला. कार्त्या आम्ही सगळेजण निवांत बसला होता. छोट तुझ्या आईची गाड, तुझ्या जरा तर लाज लज्जा शरम रे. तुझ्या आईची गाड नाही घालते बाबा गोट्या, सॉरी छोट्या रागाला लोटतो राणा. तुझ्या आईला लाईटच घालवलं. संपर्क मोठमोठ्या छोट्याचे पण लय वेळा माफी मागितलं होता. दिशी लगेच लाईट आली. धन्यवाद छोटू म्हणणार. तुम्ही पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तोडणं नक्की करा.